नमस्कार. आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत. वांग्याचं भरीत बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया. हे बघा, मी जिरं घेतलंय, खोबरं भाजलेलं, हिरवी कोथिंबीर, भाजलेलं खोबरं घेऊया. त्यानंतर आपण एक हिरवी मिरची घालूया. त्याचबरोबर 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक, जिरं आणि कांदा छानपैकी भाजून घेतला आहे आपण. कांदा घेऊन आपण हे वाटण तयार करूया. वाटण आपलं तयार झालेलं आहे. अशा प्रकारे आपला मसाला तयार झाला हिरवा मसाला. त्यानंतर आपण अशापैकी छान मस्त कांदा कापून घेऊया. कांदा गॅसवर छानपैकी लालसर असा भाजून घेऊया. त्यात थोडासा कढीपत्ता आणि हे वाटण घालूया. वाटण असं हलवून घ्यायचं मस्तपैकी. त्यानंतर आपला घरगुती मसाला घालूया. 2 चमचा हळद, धने पावडर आणि चवीपुरतं मीठ. मसाला छानपैकी भाजून घ्यायचा आहे. चांगलं मस्त लालसर रंग येईपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. छान वास सुटला आहे मसाल्याचा. नंतर आपण ही 4-5 वांगी घेतलेली आहेत. स्वच्छ धुवून घेतलेली आहेत वांगी. वांग्याचे असे काप करायचे. मध्ये असे 2 भाग करून घ्यायचे वांग्यांचे. वांगी आपली कापून झालेली आहेत आणि जो मसाला आपण बनवला तो थंड करून घ्यायचा आणि असा वांग्यांमध्ये भरून वांगी छानपैकी तयार करून ठेवायची. त्यानंतर आपण कुकरमध्ये तेल घालून ही वांगी सोडायची त्यावर आणि एक शिट्टी काढून घ्यायची. आपलं वांग्याचं भरीत तयार आहे. जास्त ग्रेव्ही झालेली नाही आहे आणि जास्त पातळही भाजी झालेली नाही आहे. छानपैकी वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. हे आपण तांदळाच्या भाकरीसोबत सर्व करू शकतो आणि तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान चव लागते वांग्याच्या भरीताची.